मग महाराज सकाळ झाली, यम उठला. यमाने त्या तरुणाकडे बघितला आणि हसला. वा तरुण, तू मला चहा दिला, पाणी दिलं, मी तुझ्याकडे झोपलो, मला ताजे तवाने उत्साहित वाटले. आता मी तुझ्यासाठी एक काम करतो. वरून पहिल्या नंबरचं नाव म्हणजे ते तुझं आहे. आता मी वरून सुरुवात करत नाही, आता मी खालून सुरुवात करतो. महाराज टळलं का मरण? अहो कितीही प्रयत्न करा पण मरण टळत नाही. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही महाराज, गरुड देवताची आई एकदा आजारी पडली. आता आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला कोणी ना कोणी भेटायला येत. तसं गरुड देवताच्या आईला देव भेटायला यायची. गरुड देवता घरी आल्यानंतर आपल्या आईंना विचारायचे, अगं आई, आज तुला कोण भेटायला आलं? त्यावेळेस आई सांगायच्या, चंद्रदेव, इंद्रदेव, सूर्यदेव, महादेव, विष्णुदेव भेटायला आले. मग एके दिवशी गरुड देवता घरी आले, सहज आपल्या आईला प्रश्न केला, अगं आई, आज तुला कोण भेटायला आलं का? त्यावेळेस आई म्हणते, अरे मला आज वेगळाच विचित्र मनुष्य भेटायला आला. त्यावेळेस गरुड देवता म्हणते, त्याचं वर्णन करून सांग, तो दिसायला कसा होता? त्यावेळेस आई म्हणते, तो रेड्यावर बसून आला होता, गळ्यात जट्टा होत्या, हातात गदा होता, असा तो व्यक्ती आला होता. दारात थांबला, हसला, महागारी निघून गेला. गरुड देवता म्हणले, आपल्या आईला नक्कीच आज यम देवता भेटायला आले असतील, म्हणजे आपल्या आईचा मृत्यू या 4-5 दिवसात आहे. मग गरुड देवताने आपल्या आईना पंखावर घेतलं आणि हिमालयाचा प्रवास चालू केला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही महाराज, 4 दिवस हिमालयाचा प्रवास चालू राहिला. 5व्या दिवशी आपल्या आईला हिमालयाच्या पायथ्याशी ठेवलं आणि रोज डबा न्यायला द्यायला जायची महाराज. एके दिवशी डबा देऊन येत असताना त्यांची आणि यमदेवतेची गाठ पडली. गरुड देवता यमदेवतेला म्हणतात, यमदेवता, आज इकडे कस काय वाट चुकली? त्यावेळेस यमदेवते म्हणतात, अहो 4-5 दिवसापूर्वी तुमच्या घरी तुमच्या आईला नेण्यासाठी गेलो होतो, पण मी माझ्या पुराणात बघितलं की तुमच्या आईचा मृत्यू ही तुमच्या घरी नसून हिमालयाच्या पायथ्याशी आहे. म्हणून महाराज कितीही प्रयत्न केला, कितीही चपळाई केली तरी मरण टळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मृत्यू वाटळ आहे. प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो पण सुख भेटत नाही. का तर सुख शोधण्याचा मार्ग चुकीचा आहे. मला सांगा, संसारात सुख आहे का? संसारात सुख नाही. आणि संसारात सुख असतं तर संतांनी संसाराचा त्याग केला नसता. संसारी असती सुख तरी का त्यागिती संकादिक. एका वाक्यात सांगायचं जर म्हटलं तर राज्य टाकून एवढे ते काय वेडे म्हणावे. किती राज्य होतं महाराज. मदलासा माता आपल्या बाळाला उपदेश करीत असताना राजाचे वर्णन सांगतात. प्रमाण आहे,
18 भार वनस्पती फुले फळे एवढती 22 त्या पोखरणी नंदी गंगा बहती ज्या घरी स्कुल स्त्रिया राज्य राणी संपत्ती हे सुख सोडनिया कासया गोय सेविती मर्यादे मधला सोहम जोजोय बाळा. महाराज शास्त्रात आलेले वर्णन हे कुणाचे आहे सांगता येते का? तो जडभरत राजा त्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत देश असे नाव पडले. असा तो राजा त्याने सर्वस्वचा त्याग केला. कारण त्याला माहित होत संसारात सुख नाही. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरी देतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी एकी जल कवनाची श्रवणी जैसे सुख निंद्रा अंथरुणी इंगळ्याच्या. माऊली म्हणतात मृत्यू लोकात सुखाची लवलेशी नाही. याचा अर्थ सुखच नाही. मला सांगा जगात कोण सुखी आहे? जगात कोणच सुखी नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात या जगात कोणच सुखी नाही. एवढंच नाही तर एके ठिकाणी कबीर महाराज देखील म्हणाले जो देखे सो देखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया गेर वगैरी दुख कारण शुकदेवने उदरी माया जागिरे जो देखे सो देखिया बाबा सुखिया कोई नहीं. कबीर महाराज म्हणतात या जगात माय बापांना कोण सुखी आहे? तुम्ही म्हणत असाल या जगात कोण सुखी आहे? ज्याला मुलबाळ आहे ते सुखी का? ज्याला मुलबाळ नाही ते सुखी का? तुम्ही म्हणत असाल ज्याला मुलबाळ नाही ते सुखी. खोटा आहे महाराज. ज्यांना आहेत तेही सुखी नाहीत आणि ज्यांना नाही तेही सुखी नाहीत. ज्यांना नाही ते का सुखी नाही तर महाराज दुसऱ्याची मुलंही पाहतो त्याला पश्चाताप होतो देवाकडे जातो गाराने मांडतो म्हणून तो सुखी नाही. आणि ज्यांना आहे ते का सुखी नाही तर एका ठिकाणी त्यांना वागवत नाही म्हणून या जगात कोणच सुखी नाही. ज्यांना आहे ते त्यांना का वागवत नाही? दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक गरीब जोडपे पती पत्नी राहत होते. त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्या मुलाच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी जमीन जुमला ऐकून त्या मुलाला विदेशात शिकण्यासाठी पाठवले. मुलगा विदेशात गेला, परीक्षा पास झाला, नोकरीला लागला, चांगल्या प्रमाणात पगार कमवू लागला. एके दिवशी मुलाने विदेशी कार्ड घेतला आणि त्याच्यावर लिहिलं बाबा माझी काळजी करू नका मी परीक्षा पास झालो नोकरीला लागलो चांगल्या प्रमाणात पगार कमवतोय. ते कार्ड बापाकडे पोहोचल्यानंतर बाप जसा जसा कार्ड वाचायचा तसं बापाच्या डोळ्यातून पाणी यायचं महाराज. मग बाप म्हणला आता आपला बाळू परीक्षा पास झाला नोकरीला लागला चांगल्या प्रमाणात पगार कमवतोय मग आपल्या बाळूला सुशिक्षित घराण्यातील मुलगी बघून बाळूचं लग्न लावून देऊ. मग महाराज मोबाईल नंबरवर फोन केला आणि म्हणाला बाळू गावात 15 दिवसाची सुट्टी काढून गावाकडे येतोस का? त्यावेळेस बाळू तिकडून काय म्हणतो महाराज मी एकटा येऊ का तुमच्या नातवाला घेऊन येऊ? मला सांगा महाराज विदेशात शिकण्यासाठी गेलाय नोकरीला लागला चांगल्या प्रमाणात पगार कमवतोय लग्न झालं मुलगा झाला तरी सुद्धा आई बापाला माहित नाही म्हणल्यावर ज्यांना आहेत ते सुखी का? महाराज या जगात कोणच सुखी नाही. विठ्ठल विठ्ठल तसं सुख आहे पण सुख बघायला गेलं तर जवसा एवढं आणि दुःख पर्वता एवढं. पण जे जवसा एवढं सुख आहे ते सुख आत्मिक साधनाचे नसून ते सुख विषयिक सुख आहे. शास्त्रामध्ये 5 विषय सांगितले. पहिला विषय शब्द, दुसरा विषय स्पर्श, तिसरा विषय रूप, चौथा विषय रस आणि 5वा विषय गंध. ह्या 5 विषयांमध्ये 5 जणांचा घात झाला म्हणून हे सुख काही कामाचे नाही. आणि जर आत्मिक साधनाचे सुख हवेसे वाटत असेल तर इकडं तिकडं न जाता इकडं तिकडं न पाहता जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. मगाशी मी संसाराचे 5 सुख सांगितले. किती जणांच्या लक्षात आहे तू? असो बऱ्याच जणांच्या लक्षात आहेत. पहिला विषय शब्द, दुसरा विषय परिचय, तिसरा विषय रूप, चौथा विषय रस, 5वा विषय गंध. ह्या 5 विषयांमध्ये 5 जणांचा घात झाला. तो कसा झाला ते पाहू. पहिला विषय शब्द हा ऐकण्याचा विषय आहे. याच्यामध्ये हरण नावाच्या प्राण्याचा घात झाला. दुसरा विषय आहे परिचय. ह्या विषयामध्ये हत्ती नावाच्या प्राण्याचा घात झाला. तिसरा विषय रूप हा विषय पाहण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये पतंग नावाच्या कीटकाचा घात झाला. आणि चौथा विषय आहे रस. ह्या विषयामध्ये मासा या जलपर प्राण्याचा घात झाला. आता मला सांगा महाराज, तुम्ही मासे पकडणारे लोक बघितले का हो? बघितले का? बोलत चला. कसे मासे पकडतात? कसे मासे पकडतात माहित आहे? माहित आहे ना? चांगलाच अनुभव दिसतोय ना. सर्वजण हा म्हटले म्हणून म्हटलं विठाल विठाल विठाल. तर जाणून घेऊया मासे कसे पकडतात. लांब अशी काठी घेतात. काठीच्या पुढच्या टोकाला दोरा बांधतात आणि त्या दोराला गळ लावतात. गळ म्हणजे माहिती? आडवा काटा. आणि त्या काट्याला आमिष लावतात. आमिष म्हणजे दवना. आणि तो दवना त्या गळाला लावतात. पूर्ण लावतात का हो? नाही, तुकडे करून लावतात. त्यावेळी तुकडे करून लावतात. मग तो गळ त्या पाण्यात फेकतात आणि माशाची वाट बघत बसतात. त्यावेळेस तो लांबवर असलेला मासा त्या आमिषाकडे पाहतो आणि त्याला खाण्यासाठी त्याच्याकडे भर धावामध्ये येतो. त्यावेळेस तो आमिष त्या माशाला उपदेश करतो. मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए, लेकिन ऊपर खड़ा है तेरे लिए. तो आमिष म्हणतो येऊ नको येऊ नको, तुझ्यासाठी माझे तुकडे झाले, तू येशील माझ्यासाठी, पण वरती उभा आहे तुझ्यासाठी. पण चांगलं सांगितलेलं मासा ऐकत नाही. असे वृष्कळ मासे या जगामध्ये आहेत ज्यांना चांगलं सांगितलेलं कळत नाही, पण वाईट घेतल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. म्हणून 4थ्या विषयामध्ये मासा या जलपर प्राण्याचा घात झाला. आता 5वा विषय गंध. गंध म्हणजे सुगंध. आणि सुगंध सेवन करण्यासाठी एक भुंगा कमळावर बसतो आणि त्या कमळाचा मकरंद सेवन करतो. मकरंद सेवन करत असताना तो गुंग होतो. त्यावेळेस तो कमळ आपल्या पाकळ्या मिटवून घेतो. मग त्या भुंग्याचा विभाग आतमध्ये गुदमरायला लागतो. त्यावेळेस तो भुंगा तिथेच भ्रमण पावतो. म्हणून विषयी सुख काही कामाचे नाही. विठ्ठल विठ्ठल. आत्मिक साधनाचे सुख म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा. आता तुम्ही म्हणाल देवाला आपलंस केल्यावर आमचा फायदा काय? कारण महाराज लोक फायद्याशिवाय राहणार नाहीत. कारण लोकांना फायदाच पाहिजे. म्हणून भागवतामध्ये एक सुंदर असं उदाहरण सांगितलं आहे. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांचे 16,107 लग्न झाले. तसे 8 झाल्यात, पण एक लग्न आपण दृष्टांतासाठी बाजूला ठेवलंय. मग महाराज भगवान श्री कृष्ण परमात्म्याचे 16,107 लग्न झाले. भगवान श्री कृष्ण परमात्मे आपल्या आईंकडे जातात. आपल्या आईंना म्हणतात अगं आई माझे 16,107 लग्न झाले. त्यावेळेस आई म्हणते मग तुझं काय